हे दोघं कॉलेजला आले तर खरी, पण याच्यासोबत असं काही कारण झालं सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पुरं पान आपल्याला फॉलो करून टाक. नमस्कार पोट्टे, मी आहे तुषार आणि परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये अलगच होणार आहे, सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पुरा पाहून जा. पहिले तर झोपेतून उठलं, डायरेक्ट अंगिंग धुवून घेतलं. एवढ्या सकाळ सकाळी अंग धुतल्यावर म्हटलं थंडी वाजू रे, उन्हात येऊन उभं राहू. अर्धा घंटा उन्हात उभं राहिलो, तेवढ्यात आई म्हणे जेवण करून घे. मग जेवण करून घेतलं. मग आपली बॅग घेतली, निघलो कॉलेज जायसाठी. आणि तुम्ही म्हणता आज पायदल काऊन चालला, पण आपल्या गाडीचं आपल्या बाबाला काम होतं म्हणून आज पायदल चाललो कॉलेजला. आणि असा काही विषय नव्हता, आपल्याला पायदल जाणं नव्हतं, पण आपले मित्र आपल्याला सोडून देत होता गाडीवर. ते मित्रा ठिकाणावर आलो, पण तोच आला नव्हता. तरी जरासा टाइमपास केला, मग आपला मित्र आला. मग निघलो आपण कॉलेज जायसाठी. मग पोहोचलो मोताळा. मग म्हटलं आता कुकडे जायला नाही पुरत, आता आपल्या डायरेक्ट कॉलेजमध्ये जायला पुरते. मग आपण पोहोचलो डायरेक्ट कॉलेजमध्ये. पहिले तर आपल्या गार्डनच्या ठिकाणावर येऊन बसलो. तुम्ही म्हणसान गार्डन मध्ये कोणी नाही, पण असा काही विषय नव्हता. पेपर चालू होता सेकंड इयरचा. आणि त्या दोन मित्रांचा असा विषय झाला की त्याला पनिशमेंट भेटत, ती लेट आले म्हणून. तेवढाच मित्र म्हणत चला पाणीपुरी खाऊन येऊ. त्याला म्हटलं तुम्ही कुठे बी चाला, आपल्याला फुकटचं काही बी चालते. आणि आपल्या मित्राचा तर अलगच विषय चालू होता की तुम्ही मेरे से प्यार प्यार करते करती है नाही या हे नहीं बता. करती? तेवढ्यात आम्ही मित्र जी मजा घेत होते ते तुझ्याशी प्यार करत नाही. त्याची मजा तर घेतली, पण डायरेक्ट दूरच बोलायला चालला गेला. आणि तो असा कोणाशी बोलत नव्हता, पण त्याच्या बाबाचा फोन आलता म्हणून तो दूर गेलता. पहिले तडी पाणीपुरी खाल्ली. मग मित्र म्हणत चला चहा पिऊन. मी म्हटलं चला, फुकटचं तर काही बी चालते आपल्याला. तडी तर पहिले सर्वांनी घोटघोट चहा पिऊन घेतला. चहा पिऊन झाला, त्याला म्हटलं मला कॉलेजमध्ये सोडून द्या, तुम्ही चालले जा घरी. कॉलेजमध्ये आलो तर खरी, पाहे आपले मित्र कसे बसले होते. तेवढ्यात मी म्हटलं बा कोणा धोका दिला तुम्हाला सांगा. ते मित्र म्हणत धोका जाऊ द्या, पहिले आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरून येऊ. दुकानात फॉर्म भरायला तर आलो, तो म्हणे गरजे जरासा आराम करून घ्या तुम्ही. दुकानात येऊन तर बसलो ना, आपला मित्र डायरेक्ट इकडे चालला गेला बसायला. तेवढ्यात मी त्याला म्हटलं की परत धोका भेटला काय. दुकानवाला म्हणले टाइम लागेल जरा. मी म्हणलं टाइम लागू द्या, आम्ही आराम करतो. अर्ध्या घंट्यात फॉर्म भरून झाला. मग निघलो घरी जायसाठी. तेवढ्यात मित्र म्हणे आपल्या गाडीचा काटा मरायला, आपण पेट्रोल टाकून येऊ म्हणे. मग आपल्या दोन मित्राला त्या दुकानात ठेवलं, आपण आलो पेट्रोल टाकायला. तरी 200 रुपयात पेट्रोल टाकून निघलो. आणि आज आपण आपली गाडी आणली नव्हती तर डायरेक्ट बेकार विषय झाला. 4-4 जण चाललो आम्ही. अशी असते भाऊ मैत्री, बेकार आहे भाऊ. लय बेकार विषय झाला. 4-4 जण चाललो डायरेक्ट. लोक तर म्हणत असतील काय बेकार पोरे आहे. लोकायला काय सांगा, बेकार नाही, लय बेकार पोरं आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.